आगरी कोळी सामाजिक संस्था सर्व कमिटीकडून पहिला श्रीवतचा फटका बघायचा आहे, ते चांगला फटका येतोय. किती धावांचा फटका असेल, थोडीशी मिसफील्ड, मात्र चेंडू अजून सापडत नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सन्माननीय बाबल सर आलेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत. आणि जज आहेत, न्यायाधीश आहेत. नक्कीच तुम्हाला चांगला न्याय मिळेल या स्पर्धेमार्फत. आणि एक क्रिकेटपट्टू, खोखोपट्टू, बॅडमिंटन आणि कॅरम त्यांच्या माध्यमातून त्यांना ती खेळाची आवड आहे. त्या खेळापासून देखील ते लांब नाही आहेत. सर्व कायदे कानून जरी त्यांना माहीत असले, मात्र खेळाचा कायदा त्यांना देखील तो देखील माहीत आहे. तर सरांना देखील खूप खूप स्वागत आहे. मंचावर उपस्थित आमच्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, सभापती माजी नगरसेवक भूषणजी भोईर, एक जबरदस्त स्फोटक खेळाडू गरज साहेब आमच्या बाजूला बसलेले आहेत. सुरेख फटका, थोडीशी मिसफील्ड, मात्र हा चौकार येतोय. मिळतील या 4 धावा. जबरदस्त फटका होता, मात्र थोडे कमी पडले किनी. आलेला जबरदस्त चौकार, थोडे कमी पडले नितेश किनी. सुंदर फटका, मात्र फॉर्मेसिंग फटका नाही, एकदम सेफ लँडिंग आहे. मात्र त्या फटक्यावर चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. आणि या बघता बघता 2 धावा मीरा मास्टर संघ बनवतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 9 या धावेवरती. हवा देखील आहे, हवेचा चांगला सपोर्ट देखील आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी राईटी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र त्या फिल्डिंग लावताना थोडी वेळ देखील वाया जातोय. मात्र आजचा दिवस आणि नक्कीच ते झालंच. मोठा फटका बघायचा, हा फटका सीमरच्या आतमध्ये, आणखीन एक चूक, चेंडू वन्स बाउंड सीमरच्या बाहेर. आणि मोठी गोष्ट, हवेच्या अपोजिट फटकेबाजी करणं. आणि नक्कीच नगरसेवक आणि सभापती यांच्या शुभ हस्ते आपल्या या दमन नगरीचे न्यायाधीश पांचाल सरांचं स्वागत केलं जातं. आणि तो मान आपण स्वीकारा सर. आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत तुमचं स्वागत केलं जातं तुमच्याच शहरामध्ये. आणि धन्यवाद सर इथे आल्याबद्दल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. नंदू पेडवेकर, थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा होते. मात्र आज काय चालले, नंदू पाटील फुल फॉर्म मध्ये. सुरेंद्र देखील त्यांना चांगली तितकी साथ देतो. पंचायत सरांचं देखील स्वागत झालेलं आपल्या मंडळामार्फत. आणि नक्कीच अध्यक्ष आणि ते जिमचे एकत्र मित्र ते दैसरला राहतात. ते नक्कीच प्रॉपर दैसरचे देखील आहेत. मात्र आणि नक्कीच ट्रॉफी देखील आलेली आहे बघा. बालकुम संघाने शब्द दिला होता भूषण बोर साहेबांनी, प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी माझ्याकडून ती ट्रॉफी आलेली आहे. धन्यवाद आगरी कोळी सामाजिक संस्था आणि या 23 संघाकडून. आणि विशेष भगवान पाटील शुभेच्छा, धन्यवाद. आणि जगदीशची घरात आलेले आहेत, आम्हाला जोडलेले आहेत. आणि जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू श्रीकृष्ण कोळी संघाचे माजी संघनायक आहेत ते. आणि देखील एक आणखीन एक शुभ सन्मान त्यांनी प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी आपल्या या स्पर्धेसाठी दिलं. भूषणजी भोईर माजी पहिल्या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय ट्रॉफी आलेल्या आहेत. अध्यक्षांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय, वेलकम केलं जातं या दमन कप मध्ये. असं प्रेम ना, प्रेम कायम आहे, ते कायम प्रेम सांगायची गरज नाही. हक्काची माणसं आहेत ही, हक्काची माणसं आहेत. हक्काची माणसाला कधी आवाज द्यायचा नसतो, ते आपल्या बरोबर येणारच येणार. धन्यवाद सर्वांचं. या दमन कप स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या संघांनी आम्हाला सहकार्य केलेलं सर्व संघांचं आगरी कोळी सामाजिक संस्था आणि या 23 संघाकडून सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नितेश किनी संघ नायक आहेत.
आणि नक्कीच वेलकम कैलास भाऊ, तुमचं देखील धन्यवाद. सभेला होत असताना लगेच भूषण भाऊंना फोन मारला, आपलं काय, लगेच फोन करून लगेच रिप्लाय दिला ताबडतोब. भरत राऊत आणि भरत म्हात्रे आणि भारत राऊत, नंदूभाऊ देखील आलेले आहेत. आणि ट्रॉफी आपण टेबलवर बघत आहेत, भूषणजी भोईर यांच्या मार्फत आलेले आहेत. बालकुम संघाकडून आणि बालकुम गावाकडून ही ट्रॉफी आलेल्या आहेत असं म्हटलं हरकत नाहीये. चांगला सुरेख चांगला प्रयत्न होता रणजित यांचा. जेल सुट मात्र बघता बघता या 2 धावा आणि नक्कीच हा नाव सुरू आहे. इथे कोण बाद असेल, मात्र इथे विकेट सेक्रिफाय केले जातात. तिसरे धाव काढताना सुरेंद्र हा बाद होतोय. अजून बॅटिंग लाईन भरपूर बाकी आहे, मात्र तिसरी धाव घेत असताना सुरेंद्र मात्र हा थोडा कमी पडतोय. पहिल्या ते गडी बाद होतोय मीरा संघाचा. बघा नक्कीच नक्कीच, मात्र आज मीरा संघाचं वातावरण जे आहे ना, पाण्याचा फरक आहे ना, तो थोडा मीरा संघाला जाणवला आहे. रमाकांत भोईर साहेबांनी काल बॅटिंग केली ना, अप्रतिम बॅटिंग केली. या वयात बॅटिंग करणं बघून पाटील जबरदस्त, त्यांच्या दोन टाळ्या झाल्या पाहिजे. जे आपण ट्रॉफी बघत आहेत, जी स्पर्धा सुरू आहे, स्पर्धा क्रमांक 1, याच्या ट्रॉफी आहेत, जबरदस्त ट्रॉफी आहेत. एक सिल्वर मध्ये आहेत आणि चमकत आहेत या उन्हामध्ये. धन्यवाद भगवान पाटील, क्लिअर झालेला आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू बघायचं इथे, गडी बाद. नंदू बाद होतो धावच्या रूपाने. चांगला चेंडू आता नितेश किनी वाईटचा इशारा पंचांमार्फत. अवांतर जरी धाव आली, मात्र मोठा विकेट आलेला आहे. तुमच्या देखील कानावरती गोष्ट घालतोय. कुलशेद या ठिकाणी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये संजीवजी नाईक साहेब आले होते आणि त्यावेळेस संजीवजी नाईक साहेबांनी म्हटलं होतं की 2 वर्ष दमन स्पर्धा, 2 वर्ष डी.वाय. पाटील तुम्ही खेळला आहात, यावर्षी देखील डी.वाय. पाटील खेळण्याची संधी मी तुम्हाला देतोय. तुम्ही फक्त तारीख ठरवा. डी.वाय. पाटील त्या दिवशी तुमच्यासाठी खाली असेल आणि या डी.वाय. पाटील स्पर्धेसाठी जर 23 संघांनी सहकार्य केलं, 23 संघांनी सहकार्य केलं या डी.वाय. पाटील स्पर्धेसाठी, तर नक्कीच मी मंडळाला विनंती करतोय की येत्या मे महिन्यात आपण डी.वाय. पाटील स्पर्धा खेळवावी अशी एक नम्र विनंती मंडळाजवळ असेल. 23 संघांनी, प्रत्येक संघाने 1000 रुपये जर दिलं तरी 23,000 रुपये होतील आणि 23,000 रुपयाच्या भरपूर ट्रॉफी डी.वाय. पाटील स्टेडियमवर आपण आणू शकतोय. लक्षात ठेवा, 23 टीमचा सहकार्य मोलाचा आहे डी.वाय. पाटील खेळायचं असेल तर. नक्कीच भरत राऊत, मात्र या स्पर्धेसाठी जे संघ आलेले आहेत त्या संघाने युट्यूब आणि पंचांचं जे मानधन आहे ते प्रत्येक संघाने 1500 रुपये जमा केलेलं आहे. हे आहे प्रेम आहे आपल्या समाजावरती. मात्र शून्यला किती व्हॅल्यू आहे बघा. सुरेख चेंडू, सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 3 धाव संख्या, 21 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झाले ते 2. मीरा मास्टर वर्सेस एक्सर बी आपण सामना बघतोय. सुरेख चेंडू होता, चेंडू सापडत नाही, चेंडू धावतो, चेंडू धावतोय, मात्र चेंडू जिंकलेला आहे. चेंडू सीमारेषा पार करतोय, या मिळतील 4 धावा. पंचांचा इशारा, बायच्या लेगबाचा इशारा आलेला आहे. मात्र इथे धावांची गरज आहे. इथे बायच्या रूपाने लेगबाच्या एक 4 धावा आले. मात्र धावांची गरज आहे मीरा संघाला आणि डॉट चेंडूची गरज एक्सर बी संघाला. यार यांच्या माध्यमातून देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सुरेख फटका बघायचा, फटका चांगला होता, मात्र हा चेंडू निघून जातोय. शशीला चेंडू चकून जातोय आणि या मिळतील 4 धावा. आउटफील्ड फास्ट आहे, हवा देखील राईट, चांगली संधी आहे. प्रीतमच्या बॅट मधून आला फटका चंद्रकांतच्या. सुरेख अप्रतिम चेंडू, सुरेख अप्रतिम फिल्डिंग.
मात्र स्वतः चेंडू धावत घेऊन गेले आहेत. मात्र असे काही चर्चा सोडून अध्यक्ष आहेत भूषणजी भोईर आहेत. कालचा दिवस 40, 35, 45, 42 धावा व्हायच्या. मात्र कालचा दिवस वेगळा होता. जी रात्र गेले ना मध्ये ही याची कमाल आहे. धाव संख्या आणि जबरदस्त धाव संख्या 30 धावा झालेल्या आहेत मीरा संघाच्या. अप्रतिम. अजूनही रमाकांत भोईर बाहेर आहेत हे लक्षात ठेवा. कालचे ज्यांनी बॅटिंग केली षटकार दोन राजा देखील बाहेर आहे बघा. आणि खास करून विशू आहे, विनोद आहे, राजाचा आहे. राजा चॉकलेट हिरो आहे, 50+ हिरो आहे तो. राजा चॉकलेट हिरो म्हणून का बोलतो? रात्री राजा पाण्यात झोपतो त्याच्या अंगावर मुंग्या येतात म्हणून. गोड आहे तो. कारभारी स्लो चेंडू अड्डाला. यष्टीरक्षक रणजित आहेत आणि जबरदस्त ट्युनिंग जमते दोघांची. त्यांचं नाव आहे गणेश कारभारी. जबरदस्त एक स्फोटक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. प्रथम फलंदाजी, प्रथम गोलंदाजी त्यांची नेहमीच असते. मात्र नंबर 3च्या गोलंदाजीला आता आलेले आहेत एकसर बीच्या वतीने. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अप्रतिम, जबरदस्त, चांगली सुरुवात. 2 चेंडू आतापर्यंत डॉट आलेले आहेत बघा. आस्टिंग रनरेट बदला 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या. 15 धाव संख्या होती. आस्टिंग रनरेट मध्ये 15 धावांची सरासरी होती. मात्र आतापर्यंत हा 3रा चेंडू. क्या बात, क्या बात, जबरदस्त, जबरदस्त, अप्रतिम. 3 चेंडू लागोपाठ डॉट झालेले आहेत. मात्र हवा देखील सुटलेली आहे. आणि जी कालची पॉवर तुमच्या अंगामध्ये अजून बाकी आहे त्या पॉवरचा यूज करा. चांगला फिरत चेंडू, स्लो चेंडू टाकतोय. हा फटका आहे बघायचा आहे. यस यस, मिस फील्ड होते आणि चेंडू जातोय सीमारेषा. 1 बाउंड चौकार येतो. हा उडीच जास्त थोडे पुढे गेले. हा झेल देखील झाला असता. नितेश किनी देखील थोडी चूक करतोय. संघनायक आहेत. मात्र हा देखील सर चेंडू डॉट गेला असता, विकेट झाले असते तर. कधी आपण म्हणतो लाचचं ओव्हर आहे, महार बसेल, षटकार चौकार लागतील. मात्र बघा जबरदस्त जिवंत उदाहरण समोर दिसत लाईव्ह. सगळे प्रेक्षक बघत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे आपल्या दमन कप मध्ये. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. धाव संख्या 34. सुरेख अप्रतिम. पुन्हा एकदा चेंडू बघायचं ते धावबाद नाही आहेत आणि लेग बाईचा आहे सर. 4 बॉल डॉट. मतलब मग झेल जो गेला तो पण लेग बाईचा आहे सर, पंचामार्फत आलेला आहे. तो देखील चेंडू डॉट गेला असता. झेल जर झाला असता तर लेग बाईचा आहे सर येतोय पंचामार्फत. एक चेंडू बाकी षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या 35 धावा, 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक्सर बी वर्सेस मीरा मास्टर्स. मॅच सुरू आहे. सर्वांचा कार्यक्रम देखील सुरू आहेत. लाईव्ह देखील सुरू आहे. फॅमिली स्पोर्ट्स आपण बघतो लाईव्ह चॅनल. त्यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अप्रतिम चेंडू, जबरदस्त, जबरदस्त. काय गोलंदाजी केली गणेशाने नक्कीच. आणि चेंडू बघा, त्यांची चेंडू टाकण्याची पद्धत बघा, ऍक्शन बघा काय आहे ते. असे चेंडू जर तुम्हाला टाकले तर लक्ष ठेवायला लागतं. स्टेपआउट देखील चांगला प्रकारे झाला पाहिजे. मात्र अप्रतिम. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू डॉट टाकलेत बघा. क्या बात आहे. आणि जो चौकार गेला ना तो देखील थोडे मिसफील्ड झाल्यामुळे गेला, तो देखील गेला नसता.
जबरदस्त सामने बघायला मिळतात. हवा देखील भरपूर आलेले आहेत. किती धावा? नमस्कार नमस्कार. 36 धावांचं आव्हान. सरासरी 12चे आहे. एक सर बी संघाला ज्या 12 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. लक्ष द्या. गणेश कारभारी गुड बॉलिंग, वंडरफुल बॉलिंग. आणि नक्कीच A1 ला देखील विनंती करतो, चांगली खेळा तुम्ही, धनावट होऊ नका. तुमची चांगली खेळी मी गेल्या कित्येक वर्षापासून बघतोय. 36 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला 12 धावा करायचे आहेत. हवा देखील भरपूर आहे. आणि सर्व ठिकाणी बघितलं ते काही बाजूला पहिला दिसतोय मुर्दा संघ दिसतोय, ओळा संघ दिसतोय, उमेदमान संघ दिसतोय, एकसर बी संघ दिसतोय, ए संघ दिसतोय, राई संघ दिसतोय, मोरा संघ दिसतोय, दहिसर संघ दिसतोय. सर्व आनंद घेत आहेत या दमन कपचा आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे सर्व भाग्य आपल्याला खेळायला मिळते या आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्येच. आणि त्या संस्थेमार्फत देखील ही स्पर्धा चांगल्या रीतीने चांगली पार पाडली. सर्वांच्या माध्यमातून सर्व संघ, जे काही संघ आले नाही, काही काहींचे घरात लग्न आहेत, काही थोडी अडचणी आहेत. मग त्यांना एक विनंती करतो, ज्या आपले माजी खासदार संजू नाईक साहेब यांच्या माध्यमातून एक शब्द दिला होता, तर 23 संघाने देखील तयार करायचं आहे. सर्व खेळाडूंना संघनायकांना विनंती करतो. DY पाटील नवी मुंबईचं स्टेडियम आहे, आंतरराष्ट्रीय स्टेडियम. या स्टेडियमपर्यंत आपण कधी पोहोचू शकत नाही आहे. तिकडे आपल्याला खेळण्याची संधी आपल्या समाजामार्फत आणि आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत आणि संजीवनी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ती स्पर्धा खेळायला मिळेल. चला एक्सर बी संघ प्लीज. गणेश साहेब चला प्लीज या. शशी भाऊ चला लवकर. बघा कॅमेरामॅन बघा, पंच तिकडे बदलले आहेत. वा शिंदे सर वा. ऑलराऊंडर आहेत, कोच आहेत, पंच आहेत, गोलंदाज आहेत, कीपर आहेत आणि कॅमेरामॅन देखील आहेत बघा. आणि संध्याकाळ 7च्या नंतर देखील ऑलराऊंडर आहेत ते. शशिकांत आणि गणेश सलामी फलंदाज 36 धावांचं आव्हान घेऊन उतरले आहेत या दमन कप मध्ये, दमन नगरीमध्ये, गुजरात शहरामध्ये. आणि नक्कीच आपण या इथे जे समाज आहे, माची, मिटना आणि पटेल समाज जो आहे ना, तो आपल्या मीरा भाईच्या शहरामध्ये, मीरा रोडमध्ये किंवा नायगाव संघा परिसरामध्ये आणि राई मुर्दा मोरवा या परिसरामध्ये गेले कित्यन पिढ्यानपिढे तो तिथे वास्तव करत आहे. खास करून आमचं धनजी माची, ईश्वर माची आहे, लाला माची आहे, लक्ष्मीदास माची आहे, अविनाश माची आहे. ते संघामध्ये खेळत आहेत राई मुर्दा मोरवामध्ये. त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो आम्ही. आणि धनजी माची, जितेंद्र पाटील आणि त्यांचं जे मित्रपरिवार आहेत धनजी माची यांचं, त्यांच्या वतीने जेम्स बॉन्ड राई संघाला चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सुरेख फाटका येतोय शशी यांच्या बॅट मधून. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी होताना दिसते. मात्र बघता बघता या वेळामध्ये या दोघांच्या फिल्डिंग फेकण्यामध्ये वेळ आहे, तर त्या वेळामध्ये 2 धावा हे दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत. शशिकांत यांच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम नारंगी स्पर्धेमध्ये त्यांनी मारले होते. पुढचा चेंडू आणि या मिळतील 6 धावा. चुकीला माफी नाहीये. सुरेंद्र चूक करतोय आणि येतात या 6 धावा. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. मगाशी मी उल्लेख केला षटकारांचा भाषा. 6 चेंडू 6 त्यांनी षटकार मारले. शशिकांत लगेच षटकार मारतोय आणि 36 धावांचं जे टार्गेट आहे ना, जे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे हे शशिकांत सांगतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडू षटकार येतोय. नक्कीच मार बसतो सुरेंद्र मात्र यांना. अस्थिंग रन रेट 12चा आहे. नक्कीच अंतिम चेंडूपर्यंत शतकामध्ये किती धावांचा अस्थिंग रन रेट राहील किंवा कितपर्यंत पोहोचतील. सुरेख चेंडू, सुरेंद्र मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. त्यांच्या मागे नंदू आहेत आणि अप्रतिम या चेंडूची गरज आहे मीरा संघाला. चांगली फिल्डिंगची गरज आहे मीरा संघाला आणि चांगली बॅटिंगची गरज आहे
एक सर बी संघाला. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक मोठा फटका. क्या बात है, क्या बात है. एक सर बी, क्या बात है. जबरदस्त. शशिकांत जबरदस्त फुल पाव मध्ये. नक्कीच कॅमेरामॅनला विनंती करतो, आम्ही देखील इथे बसलेलो सर, आणि सर्वांना सूचना आहे, जेवणाचा व्यवस्था सुरू झालेली आहे आणि सर्व खेळाडूंनी सर्व पाठीराखाने जेवण घ्यायचं. जेवणाची सर्व व्यवस्था आपल्या आगरी कोळी सामान्य संस्था यांच्या मार्फत अगदी चोख चालू झालेले आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे का? फक्त वाटतं व्हेज दोन्ही असतील. तुम्ही जेवण करून घ्या. अगदी जेवणाची वेळ झालेली आहे आणि सर्व आचार्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, मात्र सुरेंद्र फॉलो थ्रो सर्कलचा चेंडू आतमध्ये आडला जातोय, जागा सोडतोय, मात्र थ्रो जितका प्रॉमिसिंग नाहीये आणि या फटक्यावरती सर्कलच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण करतात गणेश आणि शशिकांत. चला मित्रांनो, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण सुरू झालेलं आहे. सर्व संघाने जेवण घ्यायचं. चला या नितीन भाऊ, या राम, मुकेश, अपसेट होऊ नको मित्रा, आपल्याला भरपूर स्पर्धा खेळायच्या आहेत. पांडूची बोट आली बघा, वेलकम. चला सर्व विनंती करतो, आपण जे खेळाडू आहेत त्यांनी जेवण वाढवण्यासाठी मदत करायची प्लीज मित्रांनो. यस, वेलकम. या ठिकाणी आज खरोखरच आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आपल्या या व्यासपीठावर या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय सन्माननीय प्रकाशजी बबनराव पलांडे. प्राईम मिनिस्टर अवॉर्ड ज्यांना प्राप्त झाला होता, बबनरावजी पलांडे यांचे सुपुत्र या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. खरोखरच प्रकाशजी बबनराव पलांडे सरांच्या विषयी माहिती द्यायची गेली तर मुंबई अंडर-19 अंडर-16चं क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. CEO ऑफ क्रिकेट सोल्युशन इंग्लंड न्यूझीलंड ही जी कमिटी आहेत आणि त्या कमिटीचे मेंबर्स देखील ते आहेत. इंग्लंड या ठिकाणी जाऊन काउंटी क्रिकेट देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात खेळलं गेलेलं आहे आणि जवळपास मित्रांनो प्रकाशजी पलांडे सरांच्या विषयी आणखीन एक माहिती देण्याचं काम मी नक्कीच आवर्जून करेन. जर एखाद्या खेळाडूचा आत्मविश्वास जर कमी झाला असेल तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम ही व्यक्ती करत आहे. खूप भाग्याची गोष्ट आहे. वेलकम सर, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मॅम देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि जर मित्रांनो एखादा इव्हेंट म्हणजे इंग्लंड केनिया या ठिकाणी काही टूर किंवा इव्हेंट जर करायचं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला विजा जर हवा असेल तर ते काम देखील हे दोन्ही दाम्पत्य करतात. पलांडे सर, आपलं पुन्हा एकदा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. मी सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब आणि सन्माननीय नगरसेवक भूषणजी भोईर साहेब ठाणे मनपा दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी सन्माननीय प्रकाशजी पलांडे सरांचा आपण शुभ सन्मान करावा. तिथे आपले कॅमेरामॅन महेंद्र सर, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात प्रकाशजी बबनराव पलांडे सरांसाठी. शिंदे सर, कॅमेरा मुख्य या ठिकाणी यायला हवा. वेलकम सर, आपलं खरोखरच या ठिकाणी हार्दिक स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा सुरू आहे सर. या स्पर्धेमध्ये 23 गावं या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि या 40+ क्रिकेटचा हा वर्ल्ड कप म्हणून गणला जातोय. 23 गावामध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. मात्र ही बाहेरची स्पर्धा, मग ते दमण असू द्या, DY पाटील स्टेडियम असू द्या किंवा लोणावळा असू द्या किंवा पाचगणी असू द्या, मात्र या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे ही स्पर्धा मात्र यावर्षी दमणच्या या मैदानावर सुरू आहे. आपल्या माहितीचे सर सन्माननीय नगरसेवक भूषणजी भोईर साहेब, सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान हा प्रकाशजी पलांडे सरांचा केला जातोय. सुरेख कॅच, राजिया, वेल्डन, अप्रतिम कॅच, गणनीला कारभारी यांची पारी मात्र समाप्त. धन्यवाद पालांडे सर, इथे आल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आगरी कोळी सामाजिक संस्था फक्त क्रिकेट खेळत नाही सर, मात्र विविध माध्यमातून ज्या संस्था आहेत आणि गरजूंना देखील मदत पोचली जाते. या आमच्या
संस्थेमार्फत, त्याचं नाव आहे आगरी कोळी सामाजिक संस्था, मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत यांच्या माध्यमातून 23 संघ जोडलेले आहेत. आणि 23 संघामध्ये काही समाजसेवक देखील आहेत, दानशूर व्यक्ती देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल राजा घर त्यांच्या माध्यमातून धावसंख्या 19 धावा, 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बघ रे सतरा 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू. बघायचा कोण जिंकतं कोण हारतं. एक्सर बी वर्सेस मीरा मास्टर सामना सुरू आहे. या दमन कप मध्ये आपण बघतोय जबरदस्त सामने सकाळपासून झालेले आहेत आणि त्याचा आनंद. जबरदस्त फटका होता मात्र झेल सोडतोय चूक करते नंदू यांच्या मार्फत. 2 धावा झालेले आहेत. बघायचं रमाकांत भोईर चेंडू उचलेपर्यंत 2 धावा. तिथे झेल झाला असता तर डॉट चेंडू देखील गेला असता. चांगला गडी देखील बाद झाला असता. रणजित मात्रे 36 धावांचा पाठलाग सुरू आहे. सरासरी 12चे मीरा मास्टर वर्सेस एक्सर बी आपण सामना बघतोय. फॅमिली स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेले आहेत लाईव्ह, तर सर्वांचं आमच्या आगरी कोळी सामाजिक संस्था आणि 23 संघामार्फत सर्वांचं स्वागत आहे. मोठा फटका असेल बघायचा. फटका सीमरच्या आतमध्ये आहे. झेल सुटतोय सीमरच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. हा येतोय नशीबवान ब्रँडेड चौकार. अशी जर फिल्डिंग जर केली तर नक्कीच मीरा संघ या दमन कप मधून या स्पर्धेमधून बाहेर जाऊ शकेल. मग नंदूने झेल सोडला. आता त्यांनी झेल सोडला. पस्तीचा खेळाडू त्यांनी मग सुंदर झेल राजाने टिपला होता. झेल टिपा मग भगवान पटेल काय बोलतात लेलो कॅच. धावसंख्या किती झाले 25. धावसंख्या झाले 25. 7-11. चांगला फटका आहे. बघायचा किती धावांचा फटका आहे. चांगली फिल्डिंग चांगली फेकी होताना दिसते. एकच रन घेतील रणजित. आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील आणि शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. कोण या 10 धावा थांबवून ठेवतील किंवा कुठला फलंदाज या धावा करते. शशिकांत आणि रणजित मात्रे स्ट्रीटच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्कीच विश्वजित तरे विश्व तरे त्यांचं नाव आहे विश्वजित. त्यांना विश्व तरे नावाने ओळखतात आपण. वेगवान गोलंदाज आहेत. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. एक्सर बी संघाला कोण सामना जिंकतोय हा दमन कपचा 20 स्पर्धेमध्ये कोण पुढे जातोय एक्सर बी की मीरा. लोपटला चेंडू बघायचा आहे. तिथे आणखीन एक खराब फिल्डिंग. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच सन्मान व्यक्त आलेले ज्येष्ठ नागरिक प्रभाकरजी आलेले आहेत. दैसर संघातील एक अष्टपैलू खेळाडू. त्यांचं देखील दमन या कप मध्ये दमन स्पर्धेमध्ये आपल्या आगरी कोळी सामान्य संस्थेमार्फत त्या साहेबांचं काकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रभाकरजी दैसर मास्टरचे एक खेळाडू आहेत जुने जाणते. आणि त्रिफळाचीत बोल्ड रणजितची खेळी संपुष्ट. जुने जाणते खेळाडू प्रभाकरजी दैसर मास्टर संघाचे गावदेवी दैसर संघातील जी सुरुवात झाली होती 1989 सालाला राई गावातून विनोदजी मात्र संस्थापक या मास्टर्स कपचे त्यापासून खेळतात. ते अजूनही प्रेम काय. मग माझं क्रिकेट जरी खेळले नाही मग त्यांच्या पाठीराखे ते म्हणलेले आहेत.
नक्कीच नक्कीच. मात्र जे 1989 रोजी जो खेळलेला खेळाडू प्रभाकर जे आहेत, 4 चेंडू 6 धावांची गरज. 1989 1 मे 1989 रोजी राई गाव सुरुवात झाली होती. भगवान पटेल तेव्हापासून अजून 35-36 वर्ष झाली. भूषणजी साहेब 36 वर्षापासून भगवान पटेल हाय तिथेच आहेत आणि सचिव आहेत आणि राईगावचे अध्यक्ष आहेत. बघा काय त्यांच्याकडे तीच तर कला आहे भगवान बाबू मध्ये, सर्वांना घेऊन चालण्याची. एक नाम भगवान आहे पण कमाल बहुत अच्छा करते. राय गावाचा एक चांगलं एक नेतृत्व आणि ते एक चांगल्या पद्धतीने सांभाळत असतात. मजा येते. ही आता दमन ही स्पर्धा ही खूप आनंद वाटतोय आणि आम्ही मिस केलेली आहे. हो पण आता चांगली मॅच चालू आहे. मीरा आणि एक्सर बी 4 बॉल 6 धावांची गरज आहे. यस मॅच मला वाटतं लास्टच्या बॉल पर्यंत होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. आणि विशू 3 बॉल 5 रन 3-5. आपण ऐकत होतो भूषणजी भोईर नगरसेवक सभापती आणि स्फोटक खेळाडू बालकुम संघाचे संघनायक देखील होते गेले कित्येक वर्ष. सुरेख फटका कव्हर्समन चेंडू जातोय. चेंडू आडेपर्यंत किती धावांचा फटका असेल अजून चेंडू सापडत नाहीयेत. मात्र चेंडू सापडतोय आणि वेळ निघून जाते. हा 2 धावा. बघायचंय या फटक्यावर थोडीशी फेकी खराब होताना दिसते. आणखीन एक 3 धावा. दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. नितेश आणि शशिकांत. जबरदस्त कॉन्टेस्ट होते दोघांमध्ये आणि फटक्यावरती 3 धावा. धाव संख्या 34. 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2. विकेट पडल्यात एक्सर संघाच्या 2 आणि मीरा संघाच्या 2. टॉस 3 पडल्यात. 3 गडी बदललेत. एक्सर मीरा संघाचे एक्सर संघाचे 2 गडी बदलले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भूषण भोईर आल्याबद्दल आम्ही दमन तर्फे यांचे हार्दिक स्वागत मानतो. नक्कीच नक्कीच. मात्र ठाकूर साहेब संध्याकाळची व्यवस्था देखील झाली पाहिजे. 2 चेंडू 2 धावांची गरज. लक्ष द्या. सामना 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. विकेट तुमच्या दोन्ही टीमकडे पोहोचवतोय. या ठिकाणी एक्सर बी टीमच्या विकेट आहेत त्या 2 आणि मीरा टीमच्या विकेट आहेत त्या 3. 2 चेंडू 2 धावांची गरज. मीरा टीमच्या 3 विकेट. एक्सर बी टीमच्या 2 विकेट. यस अप्रतिम चेंडू. मात्र चेंडू डॉट होता. मात्र काही चूक करतो यष्टीरक्षक नंदू पेरवेकर. जबरदस्त चेंडू 22चा इशारा पंचांमार्फत येतोय आणि 61 संघ टॉस देखील जिंकलेला आहे. 61 संघ टॉस देखील जिंकलेला आहे. विकेट नाही. टॉस येऊन झालेले आहेत. मीरा संघाचे 3 गडी बाद झाले आहेत. 61चे 2च बाद झालेले आहेत. बघा जबरदस्त सामना बघायला मिळाला आपल्याला. 1 चेंडू 1 धावा. आणि विकेटच्या जोरावरती ना टॉसच्या जोरावरती एक्सर बी संघ जिंकतोय या स्पर्धेमध्ये दमन कप मध्ये आणि पराभूत होतोय मीरा संघ. धन्यवाद यमू. चला इथे आपण ड्रॉ करूया. एक्सर बी आणि राई अशी चिठ्ठी या ठिकाणी टाकली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ थेट फायनल खेळेल. चिठ्ठ्या रेडी आहेत. जी चिठ्ठी उचलली जाईल ती फायनल साठी तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. मग त्याच्यामध्ये एक्सर बी देखील असू शकेल किंवा
राई देखील असू शकेल. मात्र कुठला संघ मालजीपाडा सोबत या पहिल्या स्पर्धेची सेमीफायनल खेळणार आहे? कॅमेरामॅन जबरदस्त आहेत, ऑलराऊंडर आहेत, अंपायरगिरी बी करतात, कॅमेरामॅन बी करतात. अशी ऑलराऊंडर आहेत. चला अभिनंदन एक सर बी, क्या बात आहे. हा 3 टीम आहेत. लक्षात घ्या आमच्याकडे ट्रॉफ्या आहेत, पण मंडळ ठरवेल सेमीफायनलचं द्यायचं की नाही द्यायचं. कारण वरच्या ऐका माझं, वरच्या आपसाठी आपल्याला भूषण साहेबांनी अप्रतिम ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. कारण एवढं तुम्ही खेळून आम्ही बघूया 4 ट्रॉफ्या आहेत, त्याच्यातली जर वरती करता आली तर आमची कमिटी आम्हाला कैलास भाऊ आहेत, जगदीश भाऊ बसलेत, अध्यक्ष बसलेत, आम्ही ठरवूया. परंतु आताच पहिल्या स्पर्धेसाठी 2 ट्रॉफ्या कन्फर्म आहेत आणि त्या भूषण भोईर साहेबांनी दिल्या. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाढवा. धन्यवाद भूषण भोईर, अतिशय सुंदर ट्रॉफी.